विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे ABCID संदर्भातला. तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ABCID काय आहे हे ऐकलं असेल किंवा ते बघितलं असेल की ABCID म्हणजे नेमकं काय. तर बघा, आज आपण चर्चा करणार आहोत की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 11 ऑक्टोबर 2025 रोजी एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं आणि त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ABCID मॅन्डेटरी आहे किंवा कंपल्सरी आहे. तर मित्रांनो, ABCID नेमकं काय आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात आणि मग आपण एक एक स्टेप पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो, ABCID म्हणजे काय की अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. आता बँक म्हणजे काय याचा अर्थ आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बँक म्हणजे अशी वित्तीय संस्था की ज्यामध्ये आपण काय करतो, बचती किंवा ठेवी ज्या आहे त्या ठेवी आपण जमा करत असतो आणि त्या ठेवींचं संरक्षण करणं आणि त्या सुरक्षित ठेवण्याचं काम जे आहे त्या बँक करत असतात. आता समजा माझं स्टेट बँकेमध्ये अकाउंट आहे नाशिकच्या एका ब्रँचमध्ये. तर मी नाशिकच्या स्टेट बँकेमध्ये 10,000 रुपये जमा केले. ओके. त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला पुन्हा मी 5,000 रुपये त्याच्यामध्ये जमा केले. ओके. आता माझे नाशिकच्या अकाउंटमध्ये टाकलेले 10,000 रुपये आणि मी मुंबईच्या एका ATM मधून किंवा एका बँकेच्या ब्रँचमधून पुन्हा 5,000 रुपये डिपॉझिट केले. तर माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स झालेला आहे 15,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर मी नांदेडला गेलो. नांदेडला गेल्यानंतर मला ते पूर्ण 15,000 रुपये जे आहे ते जे डिपॉझिट मी केले होते ते मला विड्रॉ करायचे आहे. आता माझं नाशिकचं 10,000 रुपये बॅलन्स आहे आणि पुन्हा मुंबईचे 5,000 रुपये असं मिळून हे 15,000 रुपये माझं बॅलन्स झालेलं आहे. आता ज्या वेळेस मी नांदेडला जाईल आणि मी ATM मध्ये चेक करेल किंवा योनो ॲपवरून मी चेक करेल तर त्यावेळेस मला माझं बॅलन्स जे आहे ते बरोबर 15,000च जमा झालेलं दिसणार आहे. मी जरी 2 ठिकाणाहून पैसे जमा केले असले तरी ते माझ्या एका अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. ओके. आणि विड्रॉ करताना मी मात्र पूर्ण 15,000 रुपये जे आहे ते नांदेडच्या एका ब्रँचमधून विड्रॉ करत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं की ABCID जो आहे किंवा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जे आहे ते सुद्धा याच पद्धतीने काम करतं. ते कसं, तर तुमचे जे क्रेडिट आहे ते क्रेडिट सुरक्षितपणे जमा करण्याचं काम जे आहे ते हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट करत असतं. समजा तुम्ही नाशिकच्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे फर्स्ट इयरला. आता नाशिक, नगर आणि पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यरत आहे किंवा ते ॲफिलिएशन आहे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला समजा असं वाटलं की आता आपण काय करूयात, कोल्हापूरला ॲडमिशन घेऊया एखाद्या कॉलेजमध्ये. तर बघा, जुना पॅटर्न जर आपण बघितला तर त्या पॅटर्नमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता तर त्यावेळेस तुमचा इलिजिबिलिटी नंबर जो आहे तो एका विद्यापीठामध्ये रजिस्टर झालेला असतो. तर जुन्या पॅटर्नमध्ये जर आपण विचार केला तर पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जर मी ॲडमिशन घेतलं असेल फर्स्ट इयरला तर मला सेकंड इयर किंवा थर्ड इयर सुद्धा त्याच कॉलेजमध्ये त्याच विद्यापीठाच्या अंतर्गत करावं लागायचं. ओके. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा फायदा काय आहे, जरी तुमचं फर्स्ट इयर पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिकच्या एखाद्या कॉलेजमध्ये झालेलं असेल, ओके, आणि त्या फर्स्ट इयरच्या बेसवर जे काही क्रेडिट जमा झालेले आहे त्या क्रेडिटच्या बेसवर तुम्हाला सेकंड इयरला भारतामधील कुठल्याही एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेता येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन घेता येणार आहे. ओके. आता मी नाशिकवरून कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ आहे. मग शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत एखाद्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं डायरेक्ट सेकंड इयरला. ओके. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मला आता इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. तर त्या ठिकाणी मला थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्ही डायरेक्टली थर्ड इयरला ॲडमिशन घेऊ शकता सेकंड इयरच्या बेसवर. म्हणजे सेकंड इयरला जेवढे क्रेडिट जमा झालेले आहेत तेवढ्या क्रेडिटच्या बेसवर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेता येणार आहे. तर हे एक चांगली संधी जी आहे ती NEP 2020 च्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेलं आहे. 2024-25 पासून भारतामध्ये NEP प्रभावीपणे राबवण्यात सुरुवात झालेली आहे. NEP रन करण्याचं हे सेकंड इयर सुरू आहे. तर मित्रांनो, आता आपण चर्चा करत आहोत की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेज संदर्भातलं. मित्रांनो, 11 ऑक्टोबर 2025 रोजी जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या 2 लिस्ट विद्यापीठाने पब्लिश केलेल्या आहेत वेगवेगळ्या कॉलेजच्या पनकोडवर. याच्यामध्ये
अप्रूव्ड आणि इनव्हॅलिड ABC ID जे आहे ते आपल्याला बघायचे आहे. जर तुमचं ABC ID अप्रूव्ड असेल म्हणजे व्हॅलिड असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जे आहे ते जमा होणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांची नावं इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट ABC IDच्या लिस्टमध्ये आलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र ABC ID अपडेट करायचे आहे. त्याच्याशिवाय त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार नाहीये किंवा त्यांचे क्रेडिट जे आहे ते जमा होणार नाहीये. तर मित्रांनो, ह्या सर्क्युलरमध्ये जे सांगितलं आहे त्या पद्धतीने आपल्याला ABC ID कसा अपडेट करायचा आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी तुम्हाला वाटलंस डेमो जो आहे डेमोच्या माध्यमातूनच दाखवतो की ABC ID आपल्याला नेमका कसा अपडेट करायचा आहे. तत्पूर्वी एक प्रश्न विद्यार्थ्यांचा सातत्याने मला येतोय की ज्या विद्यार्थ्यांचं इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट ABC IDच्या लिस्टमध्ये नाव येतंय तर त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी त्यांचा ABC ID करेक्ट टाकला होता. करेक्ट असताना सुद्धा त्या त्यांचं नाव जे आहे ते इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट ABC IDच्या लिस्टमध्ये येत आहे. तर मित्रांनो, याच्यावर सुद्धा सोल्युशन आहे. ते सोल्युशन काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ABC ID काय आहे हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कसा तयार करायचा ABC ID, डिजिलॉकर असेल किंवा abcid.government.in असेल तर या वेबसाईटवरून आपल्याला ते तयार करता येऊ शकतो. त्याचा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश केलेला आहे 2 वर्षापूर्वीच, तर तोही तुम्ही रेफर करू शकता. आणि पुढे ABC ID सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत कसा आपल्याला लिंक करायचा आहे, कसा तो अपडेट करायचा आहे जेणेकरून आपला रिझल्ट जो आहे तो येईल आणि आपले जे सगळे क्रेडिट जे आहे ते सगळे क्रेडिट्स आपल्याला त्याच्यामध्ये जमा होताना दिसणार आहे. तर मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूयात की आपल्याला नेमकं ABC ID अपडेट कसं करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ABC ID जो आहे तो आपल्या प्रोफाईलला लिंक करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे SPPU स्टुडंट लॉग इन. बघा, पहिलंच लिंक जी आहे ती आपल्याला दिसते, तर आपण क्लिक करूयात. त्याच्यानंतर लॉग इन बाय एक तर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही तयार केलेला असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर एका विद्यार्थीचा ABC ID आपल्याला अपडेट करायचा आहे तर ते आपण डेमोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. आपण लॉग इन करूयात. या ठिकाणी आपण डिटेल्स भरलेले आहेत. आता आपण लॉग इन करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉग इन केलेला आहे. लॉग इन केल्यानंतर हा स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमचा डॅशबोर्ड आपल्याला दिसतोय, ज्याच्यामध्ये PRN नंबर, इलिजिबिलिटी नंबर, कॉलेजचा पण कोड नंबर, त्याच्यानंतर तुमचा कोर्स कुठला आहे तो आणि विद्यार्थ्याचं नाव, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर राईट साईडला थोडंसं मी स्क्रोल करतो, तिथं आपल्याला ABC IDचं अपडेट करायचं ऑप्शन दिसणार आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला अप्लाय फॉर सर्टिफिकेट, त्याच्यानंतर अप्लाय फॉर मायग्रेशन, अपडेट ABC ID फोटोकॉपी, अप्लाय फॉर इंटर्नशिप आणि एक्झाम फॉर्म, स्कॉलरशिप वगैरे हे सगळे ऑप्शन आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपल्याला सिम्पली अपडेट ABC ID या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अपडेट ABC ID किंवा अपार ID, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी ABC ID जो आहे तो ऑलरेडी टाकलेला आहे. तो कदाचित बरोबर देखील असू शकतो, तरीही इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट जो आहे त्या लिस्टमध्ये काही विद्यार्थ्यांची नावं येत आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी तर मुद्दामूनच ज्या ठिकाणी आपल्याला ABC ID माहीत नव्हतं त्या ठिकाणी काहीतरी चुकीचा नंबर जो आहे 000 किंवा समथिंग 1 to 10 पर्यंत वगैरे 1 to 12 पर्यंत अशा पद्धतीने जे नंबर आहे ते टाकले होते. तर आता बघा, हा जो ABC ID आहे तो आपण पहिले चेक करूयात की विद्यार्थिनीचा ABC ID बरोबर आहे का. 656 467 656 467, त्याच्यानंतर 471 नाही, हा रॉंग आहे, तर आपण तो करेक्ट करूयात. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ABC ID जो आहे तो करेक्ट केलेला आहे. योग्य ABC ID आपण या ठिकाणी एंटर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन दिसत आहेत. आपल्याला सबमिट करायचं आहे जेणेकरून आपला ABC ID जो आहे तो अपडेट होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपला ABC ID जो आहे तो अपडेट झालेला आहे. ABC ID अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसायला मिळतो आहे. तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ABC ID जो आहे तो अपडेट करायचा आहे जेणेकरून जे क्रेडिट्स
तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लागणार आहे तर ते सर्व क्रेडिट जे आहेत ते जमा होऊ शकतील आणि तुमचा निकाल येऊ शकणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.